नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। काल वीज खात्याचो मंत्री सुदीन ढवळीकर झोपेक येयला जागा जाला। काल तेणी एक नवीन काढलेला, कितें म्हणून ज्याच्या घरान पळय इन्व्हर्टर आसा किंवा नवीन कोण लावपाचो आसा तेणी खंय नोंदणी करप ही सक्तीची खंय। म्हणजे हेजो अर्थ आता वीज खातें सर्वसामान्य जनतेक पिळून काडपाचो प्रयत्न। अरे बाबा, एखादो मनीस घरान इन्व्हर्टर केन्ना बसयता? जेन्ना तुझे खातें आमकां 24 तास लायट दिवंक शकना पळय तेन्नाच तुजे इन्व्हर्टर बसयता। आज प्रत्येक गोष्टी आमकां लायटी शिवाय घरान कांयच जावपाचें ना। ग्रायंडर चलना, आमचें वॉशिंग मशीन चलना, कितेंच चलना। तेन्ना एखादो इन्व्हर्टर बसयल्या उपरांत सकाळी उठ्ठा भुरग्याक पावपाक पळय न्हू, तेन्ना एखादें जेवण तरी तयार जाता, टिफीन तरी तयार जाता। तुज्या खात्याक पयलीं आमकां 24 तास लायट दिवंक जाय मरे। दुसरी गोष्ट, तूं आतां सांगता इन्व्हर्टर चेक करतलो म्हणटा इल्लीगल म्हणून। तुझ्या डिपार्टमेंटान जे रस्त्याक कुशीक ट्रान्सफॉर्मर घातल्या शेकड्यांनी गोंयान, टोटली 100% इल्लीगल। एका सायडीक हायकोर्ट सांगता की रस्त्याक कुशी इल्लीगल कंस्ट्रक्शन आनी कोणी पळय कितें घातलेलें आसा इल्लीगली ते काडा म्हणून। तुज्या डिपार्टमेंटान हायकोर्टाचें उल्लंघन केल्लें आसा मरे। लोकांच्या घरान घुसच्या पयलीं, इन्व्हर्टर चेक करच्या पयलीं तुझे ट्रान्सफॉर्मर रस्त्याक कुशी घातल्या ते पयले काड मरे। आयज ते एक्सिडेंटान कितें शेकड्यान लोक मरतले तेन्ना तुमी जागे जातले। ढवळीकराचो एजंडा फक्त आपले JEE आसा पळय त्याच्या मार्फत विटामीन कलेक्शन करपाचो एजंडा आसा हो। हांव कितें म्हणटा, गोंयकार आमचे मिडल क्लास आनी गरीब लोकांक हो फक्त एक सतवणेचो एकूच प्रकार आयिल्लो आसा। आयज तो कॅझिनो चालू आसा म्हणून सरकारी आमच्या गव्हर्नमेंट सर्वंटाक पयशे पेमेंट पडटा। फाल्यां येदा कदाचित तर कॅझिनो गोंयच्यान वचात न्हू, अशी बिकट परिस्थिती सरकाराचेर येवपाची आसा। आमच्या सरकारी गव्हर्नमेंट सर्वंटाक पयशे तो घालपाचेर पगार आसचो ना। हो एक आतां नवीन तेंच्यांनी शोध लायला वीज खात्याक, कितें मिडल क्लास आनी गरिबांक सतोवपाचो। हांव प्रत्येक गोंयकाराक आव्हान करता, स्पेशली मिडल क्लास आनी गरिबांक, तुमच्या घरान समज येदा कदाचित कोण येवन चेक करूं सोदता, अजिबात उबे करूं नाका, धांवडून घाला। ही मरे तुमची सतवणूक करपाचो नवीन एक शोध सरकारान लायिल्लो आसा, त्याच्या पासून सावध रावा। देव बरें करूं।